बंटी पाटील साहेबांनी एकदम राज्याकरता आवश्यक असलेली बाब सांगितली आहे। कारण ही गोष्ट खरी आहे, इरिगेशन विभागाने अशा ब्ल्यू लाईन टाकल्या आहे जिकडे कधी पाणी जात नाही तिकडे ब्ल्यू लाईन टाकली, आणि जिकडे पाणी रोज पाणी जातं, म्हणजे रोज थोडा पाऊस आला म्हणजे 100 मिलीमीटर जरी पाऊस आला तरी धो वस्ती वाहून निघतं, अशा ठिकाणी ब्ल्यू लाईन नाही आहे, पण डोंगरावर ब्ल्यू लाईन टाकलेल्या आहेत। त्यामुळे गोष्ट खरी आहे, या राज्याचं संपूर्ण MRC ॲक्टच्या माध्यमातून GISच्या माध्यमातून त्याला वाटलं आमचं महसूल खातं आणि जलसंपदा खातं एकत्रित पद्धतीने, आणि परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता आणलीच आहे की या राज्याची संपूर्ण ब्ल्यू लाईन त्या ठिकाणी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे। आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो, माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच कॅबिनेटमध्ये चर्चा करताना एक दुसऱ्या विषयी जेव्हा चर्चा निघाली तेव्हा या विषयावरला जाणीवपूर्वक जलसंपदा आणि महसूलला आदेश दिला आहे। आपलाच सारखा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता। या राज्याचं संपूर्ण ब्ल्यू लाईनचं सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज आहे। तातडीनं महसूल खातं आणि जलसंपदा खातं करेल। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।